Hello friends, welcome to English Fluent English Learning at Next Level. I am Dr. Javed Khan and I welcome you all to my YouTube channel. Friends, our today's topic is English Workshop 3.2 The Fall of Troy, that is of part 1, and we are learning it under Standard 9 Subject English and Maharashtra State Board. Friends, if you haven't subscribed our channel, I request you to subscribe our channel and to not miss any of the videos, please hit the bell icon so that you will get the all notifications, video notifications of my new videos. So please hit the bell icon. So friends, today we are going to start with our English workshop of the Fall of Troy part 1. The first question is from margin questions, and the first question is, how did the location of Troy help it to grow into a very rich and prosperous city? याचा अर्थ मराठीमध्ये होतो की हाऊ डिड द लोकेशन, लोकेशन म्हणजे स्पॉट, ठिकाण ऑफ ट्रॉय, ट्रॉयचं जे ठिकाण आहे याला त्या ठिकाणाने कशी मदत केली होती ट्रॉयला टू ग्रो इनटू अ व्हेरी रिच अँड प्रॉस्परस सिटी. एक रिच म्हणजे प्रसिद्ध किंवा श्रीमंत, प्रॉस्परस म्हणजे भरभराटीला आलेला, एका भरभराटीला आलेल्या शहरामध्ये त्याचं रूपांतर कसं झालं त्या लोकेशनमुळे ते सांगा. याचं उत्तर जरा मोठं आहे तरी सुद्धा महत्त्वाचं आहे. ट्रॉय वॉज वेल सिच्युएटेड. ट्रॉय हे एका स्थापनेच्या दृष्टीने खूप चांगल्या पद्धतीने वसलेलं होतं. बोथ फॉर कॉमर्स अँड ॲग्रिकल्चर, कॉमर्सच्या हिशोबाने आणि ॲग्रिकल्चर म्हणजे शेतीच्या हिशोबाने सुद्धा, कॉमर्स म्हणजे व्यापाराच्या हिशोबाने सुद्धा ते चांगल्या पद्धतीने वसलेलं होतं. काय होतं याच्यामध्ये वैशिष्ट्य? इन फ्रंट ऑफ द सिटी वॉज द सी ओव्हर विच सेल्ड द शिप्स ऑफ ट्रॉय. ट्रॉयच्या समोर खूप भला मोठा समुद्र होता ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या शिप्स वगैरे ज्या होत्या, जहाज ये जा करत होते. कॅरिंग गुड्स अँड ग्रेन, ज्यामध्ये मुद्देमाल आणला जात होता आणि ग्रेन म्हणजे धान्य वगैरे जे काही असेल त्याचं उत्पादन करून इकडे ये जा केल्या जात होती. ॲट द बॅक रोज द हाय पीक ऑफ माउंट इडा, आणि ट्रॉयच्या पाठीमागे माउंट इडा नावाची एक पर्वतरांग होती. फ्रॉम विच फ्लोड मेनी रिव्हर्स अँड स्ट्रीम, ज्याच्यामधून नद्या आणि ओढे वाहत होते. द व्हॅलीज अमंग द हिल्स वेअर वेल वॉटर्ड, याच्यामुळे ज्या काही दरेखोऱ्यांचा प्रदेश तो होता ते सगळे चांगलं पाणी वगैरे तिथे उपलब्ध होतं. आणि फर्टाईल आणि सुपीक पद्धतीची अशी जमीन होती. विथ कॉर्न ग्रोईंग इन फर्टाईल फील्ड्स, ज्याच्यामुळे अन्नधान्य चांगल्या पद्धतीने या सुपीक जमिनीमध्ये उत्पादित व्हायचं. अँड कॅटल फिडिंग ऑन द रिच ग्रास ऑफ द मिडोज, आणि जनावरांना चरण्यासाठी विविध कुर्ण होती, मिडोज होती. वेल शिप फेड ऑन द स्लोप्स ऑफ द हिल्स, आणि जो माउंट इडा होता याच्या उतारांवरती ज्या काही मेंढ्या वगैरे होत्या त्या मेंढ्या चरत असे, म्हणून या पद्धतीने ते प्रॉस्परस किंवा रिच झालेलं होतं असं या ठिकाणी आपल्याला कळतं. दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया आपण. मार्जिन क्वेश्चन मधलाच दुसरा प्रश्न आहे, हाऊ वेर द ट्रोजन्स प्रोटेक्टेड ड्युरिंग वॉर टाइम. वॉर टाइम ज्या वेळेला असायचा म्हणजे युद्धाची परिस्थिती जेव्हा असायची त्यावेळेला ट्रोजन्सला स्वतःचं प्रोटेक्शन कसं व्हायचं, संरक्षण कसं व्हायचं. याचं उत्तर आहे बघा, राऊंड देअर सिटी द ट्रोजन्स हॅड बिल्ट अ स्ट्रॉंग वॉल सो दॅट नो एनिमी शुड अटॅक देम फ्रॉम द सी. आपल्या शहराच्या अवतीभोवती ट्रोजन्सने एक भली मोठी भिंत बांधलेली होती. बिल्ट अ स्ट्रॉंग वॉल सो दॅट नो एनिमी शुड अटॅक देम फ्रॉम द सी, म्हणून समुद्राकडून येणारा जो काही शत्रू पक्ष आहे तो त्यांच्याकडे अटॅक करू शकत नव्हता. द ग्रेट गेट स्टूड ओपन अँड पीपल कुड गो टू द सी शोर आउटसाइड अँड कम इन ॲज दे प्लीज्ड. लोकांच्या त्या मोठमोठ्या भिंतींना मोठमोठे दरवाजे होते, ते उघडल्यानंतर लोक ये जा त्याच्यामधून करत असत. बट इन टाइम ऑफ वॉर द गेट्स वुड बी क्लोज, परंतु युद्धजन्य परिस्थिती असेल त्यावेळेला सगळी जे काही भिंतीचे दरवाजे वगैरे असायचे ते सगळे बंद केले जात असत. अँड द सिटी वॉज लाईक अ स्ट्रॉंग फोर्ट्रेस, आणि याच्यामुळे त्या शहराचं रूपांतर एखाद्या भल्या मोठ्या अशा फोर्ट्रेसमध्ये व्हायचं, एखाद्या किल्ल्यामध्ये होऊन जायचं. क्वाईट सेफ फ्रॉम ऑल अटॅक, याच्यामुळे त्याच्यावर कोणीच हल्ला करू शकत नव्हतं. प्रोटेक्टेड बाय द वॉल्स सराउंडिंग इट, आणि याच्यामुळे आपल्या वॉल्समुळे ते सगळे सराउंडेड प्रोटेक्शन त्यांना भेटायचं, संरक्षण व्हायचं. ॲज वेल ॲज बाय द हिल्स बिहाइंड, आणि मागे माउंट इडा नावाचा आपण आधीच्या प्रश्नामध्ये बघितलेलाच आहे पर्वत होता, त्यामुळे मागून भिंत असल्यामुळे तिकडून पर्वत असल्यामुळे कोणी त्याच्यावरही अटॅक करू शकत नव्हतं. दॅट्स वाय इन दिस वे Trojans were protected during war time. This is the answer of the second question. The third question is, what was the cause of 10-year-old war between the Greeks and Trojans? ट्रोजन्स मध्ये घडून आलेलं जे युद्ध आहे 10-year-old war ज्याला म्हटलेलं आहे, 10 वर्ष चाललेलं युद्ध, हे कशामुळे घडलं होतं ग्रीक्स आणि ट्रोजन्स मध्ये झालेलं हे युद्ध? याचं कारण आहे द किंग्स अँड हिरोज ऑफ ग्रीस हॅड डिक्लेअर्ड वॉर अगेन्स्ट द ट्रोजन्स बिकॉज पॅरिस, अ प्रिन्स ऑफ ट्रॉय,
पॅरिस हा जो होता प्रिन्स ऑफ ट्रॉय याने काय केलं, हॅड परस्युएडेड हेलनला याने थोडंसं अनाभाका जे काही असतील प्रेमाच्या त्या दिल्या आणि तिला आपल्यासोबत घेऊन आला, वाईफ ऑफ ग्रीक किंग मेनॉलस. आणि ती कोण होती, हेलन वाईफ ऑफ ग्रीक किंग मेनॉलसची जी राणी होती आणि त्याला तो आपल्यासोबत घेऊन आला होता टू इलोप विथ हिम. ते दोघं पळून आले होते. ही हॅड ब्रॉट हर टू ट्रॉय आणि त्याने तिला ट्रॉयला घेऊन आला होता. अँड द ग्रीक्स वॉन्टेड टू टेक रिव्हेंज ऑन ट्रॉय आणि याच्यामुळे जे ग्रीक्सचे सगळे लोक होते त्याचा बदला घेऊ इच्छित होते. रिव्हेंज म्हणजे बदला घेऊ इच्छित होते ट्रॉयवर फॉर द रॉंग डन टू मेनॉलॉस आणि याच्यामुळे ते युद्ध घडून आलं. अशा पद्धतीने ती कथा आहे. त्यानंतर मार्जिन क्वेश्चन्स मधला पुढचा प्रश्न आहे बघा, हु वेअर द ब्रेव्ह हिरोज ऑन इदर साइड हु वेअर किल्ड इन द वॉर. दोन्ही बाजूला लढलेले जे ग्रेट हिरोज होते हे कोण कोण होते ते सांगा. मग इथे दिसतं बघा, ग्रेट हिरोज ऑन बोथ साइड्स वेअर किल्ड इन द कोर्स ऑफ द वॉर. आफ्टर लीडिंग द डिफेन्स ऑफ हिज सिटी फॉर 9 years द ब्रेव्ह हेक्टर वॉज ॲट लास्ट किल्ड बाय ॲचिलिस. हेक्टर मेला, ॲचिलिसने त्याला मारलं होतं. बट ॲचिलिस हिमसेल्फ वॉज किल्ड लेटर ऑन बाय अ पॉइझन्ड ॲरो दॅट एंटर्ड हिज हिल. परंतु ॲचिलिसला नंतर पॅरिसनेच मारलं होतं आणि पॅरिसच्या ॲरोमुळे तो मेला होता. आफ्टर दॅट आणि त्याच्या हिलमध्ये म्हणजे त्याच्या टाचेमध्ये जो कमजोर भाग होता त्याचा ॲचिलिसचा, त्याला कोणीच मारू शकत नव्हतं. परंतु त्याच्या टाचेमधला जो कमजोर भाग होता त्याच्यावर जर हल्ला केला तर तो मरण पाहू शकत होता. त्याच्यावर पॅरिसने हल्ला करून त्याला मारलं होतं. मग पॅरिससुद्धा नंतर पॉइझन ॲरोमुळेच मेला होता. द प्रिन्स ऑफ ट्रॉय हिमसेल्फ वॉज किल्ड ऑल्सो बाय अ पॉइझन ॲरो. अशा पद्धतीने असे ग्रेट हिरोज त्या काळात मरण पावलेले होते त्या 10 year वॉरमध्ये. तर हे त्याचं उत्तर आहे. या सगळ्या प्रश्नांसोबतच याचं एक्सप्लेनेशन जर तुम्हाला हवं असेल तर याचा ऑलरेडी व्हिडिओ आहे. वरती आय बटनावर तुम्ही क्लिक केलात तर फॉल ऑफ ट्रॉयचं पूर्ण डिस्क्रिप्शन, त्याचा अर्थ मी समोर दिलेला आहे तुम्हाला, तो तुम्ही क्लिक करून बघू शकता. तर नक्की बघा, तुम्हाला आवडेलच. काही समस्या असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. पुढच्या प्रश्नाकडे वळूया आपण. पुढचा प्रश्न आहे इंग्लिश वर्कशॉपचा. फाइंड अँटोनिम्स ऑफ द फॉलोइंग फ्रॉम द पॅसेज. पुढे जे शब्द दिलेले आहेत यांचे अँटोनिम्स शोधायचे आहेत आपल्याला. अँटोनिम्स म्हणजे विरुद्धार्थी शब्द, हे शोधायचे आहेत आपल्याला ऑफ द फॉलोइंग फ्रॉम द पॅसेज. तर पहिला विरुद्धार्थी शब्द बॅरन आहे. बॅरन म्हणजे नापीक. नापीकसाठी कोणता शब्द आहे, फर्टाईल म्हणजे सुपीक. दुसरा शब्द आहे कॉवर्डली. कॉवर्डली म्हणजे भित्रा, त्याच्या विरुद्ध असेल ब्रेव म्हणजे शूरवीर. तिसरा शब्द आहे, आता आपण या ठिकाणी असं सुरुवातीला घेतलं असल्यामुळे मी आता असंच घेतो. ॲक्च्युली हा ई 3 नंबरवर नसून इकडे सी आला पाहिजे होता, असू द्या. सरेंडर. सरेंडरचं होतं अटॅक. सरेंडर म्हणजे समोरच्याला सरेंडर करून देणे म्हणजे हार मानणे, परंतु इथे अटॅक म्हणजे हल्ला करणे. डिफेन्सलेस या शब्दाला आहे सेफ. डिफेन्सलेस म्हणजे कोणतीही रक्षा नसणे, परंतु इथे सेफ हा शब्द म्हणजे सुरक्षित असणे. ऑफेंडेड राग येणे. प्लीज म्हणजे आनंदित होणे. पीस म्हणजे शांती, त्याच्या विरुद्ध वॉर म्हणजे युद्ध. एक्सपोज्ड म्हणजे लपलेला किंवा ओपन, एक्सपोज म्हणजे ओपन, ओके, परंतु याचा विरुद्धार्थी शब्द होतो क्लोज्ड. ओके, अशा पद्धतीने याचे अर्थ आहेत. दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया आपण. दुसरा प्रश्न आहे करेक्ट द फॉलोइंग सेंटेन्सेस युझिंग फॅक्ट्स फ्रॉम द पॅसेज. आपल्याला पॅसेजच्या साह्याने हे प्रश्न जे काही येत आहेत ते करेक्ट करायचे आहेत. वाक्य चुकीचे दिलेले आहेत ते करेक्ट करायचे आहे. ट्रॉय ट्रेडेड इन कॅटल अँड ग्रास विथ अदर सिटीज. ट्रॉय पशुपक्ष्यांचा आणि गवताचा बिझनेस करत होता इतर लोकांसोबत, इतर सिटीजसोबत, तर हे चुकलेलं आहे. ट्रॉय ट्रेडेड इन गुड्स अँड ग्रेन्स विथ अदर सिटीज, हे त्याचं उत्तर आहे. ड्युरिंग वॉर ट्रोजन्स जम्प्ड ओव्हर द फोर्ट गेट्स अँड देअर सोल्जर्स टू फाईट द एनिमी. वॉर ज्यावेळेला असायचं त्यावेळेला ट्रोजन्स हे आपल्या भिंतींच्या वरतून उड्या मारत असे आणि एनिमीला उत्तर देत असे. ड्युरिंग वॉर ट्रोजन्स वुड क्लोज द डोअर्स. याच्या उलटा आहे, ते डोअर क्लोज करायचे ऑफ द फोर्ट टू डिफेंड देमसेल्फ, स्वतःचं संरक्षण करण्यासाठी. हेलन एक्सेप्ट विथ मेनॉलॉस. एस्केप म्हणजे सोडून जाणे, पळून जाणे. मेनॉलॉस सोबत पळाली होती का? नाही. हेलेन एक्सेप्ट विथ पॅरिस द प्रिन्स ऑफ ट्रॉय. ट्रॉयच्या राजपुत्रासोबत ती पळाली होती, पॅरिस सोबत. चौथा आहे द ग्रीक आर्मीज अँड हिरोज ऑलवेज डिफिटेड द ट्रोजन्स. ग्रीक आर्मीने ट्रोजन्सला हरवलं होतं नेहमी. याचं उत्तर नाही. समटाइम्स द ग्रीक डिफिटेड द ट्रोजन्स अँड समटाइम्स द ट्रोजन्स डिफिटेड द ग्रीक्स. कधी ग्रीक लोकांनी ट्रोजन्सवर हल्ला करून त्यांना जिंकले होते, कधी ट्रोजन्सने ग्रीकला हरवलं होतं. अशा पद्धतीने त्याचं उत्तर आहे. पुढचं आहे बोथ द एनिमीज वेर इगर टू कंटिन्यू फायटिंग. दोन्ही शत्रुपक्ष हे
लढण्यासाठी उत्सुक होते? नो, बोथ द एनिमीज वेअर टायर्ड ऑफ फायटिंग, ते थकले होते युद्धामुळे. द ट्रोजन्स वेअर टायर्ड ऑफ बिंग शट अप इन देअर सिटी अँड द ग्रीक्स वेअर लॉंगिंग टू सी देअर होम्स अगेन. आफ्टर दॅट ट्रॉय वॉज अटॅक्ड बिकॉज इट वॉज अ स्ट्रॉंग रिच सिटी. ट्रॉयवर अटॅक करण्यात आला ग्रीककडून, कारण हे एक चांगली श्रीमंत आणि स्ट्रॉंग अशी सिटी होती. तर नाही, ट्रॉय वॉज अटॅक्ड बिकॉज पॅरिस, प्रिन्स ऑफ ट्रॉय, हॅड परस्युएडेड हेलन, वाईफ ऑफ ग्रीक किंग मेनोलस, टू इलोप विथ हिम. आपण बघितलेलंच आहे धड्यामध्ये सुद्धा की हेलनला तो पळून आणलं होतं त्याने. जी हेलन कोण होती? ती वाईफ ऑफ ग्रीक किंग मेनोलसची ती राणी होती आणि तो तिला सोबत घेऊन आला होता, म्हणून ते अटॅक करण्यात आला होता. हे त्याचं उत्तर आहे. आफ्टर दॅट स्टेट द काउंटर ॲक्शन फॉर द फॉलोइंग ॲक्शन्स. ॲक्शन दिलेली आहे आणि याचा काउंटर ॲक्शन, याच्यावर काय प्रतिक्रिया झाली ते सांगायचं आपल्याला. हेलन इलोप विथ पॅरिस. हेलन पॅरिससोबत पळून आली. याचा काउंटर ॲक्शन काय झाली? द ग्रीक्स डिसाइडेड टू टेक रिव्हेंज ऑन ट्रॉय. ग्रीक लोकांनी ट्रॉयवर रिव्हेंज बदला घेण्याचं ठरवलं. आणि 2 नंबरला काय असू शकतं? द ट्रोजन्स फॉट ब्रेवली अँड द वॉर लास्ट फॉर 10 years. याचा आहे द ग्रीक्स सेल्ड टू ट्रॉय अँड अटॅक्ड इट. दुसऱ्याचं उत्तर बघत आहोत आपण. द ग्रीक्स सेल्ड टू ट्रॉय अँड अटॅक्ड इट. ग्रीक्स यांनी ट्रॉयला गेले आणि त्यांनी ट्रॉयवर अटॅक केला. याच्यामुळे काय झालं? द ट्रोजन्स फॉट ब्रेवली. याच्यावर प्रतिक्रिया काय दिली? ट्रोजन्सनी सुद्धा ब्रेवली त्यांच्यासोबत हल्ला केला, लढले. अँड द वॉर लास्ट फॉर 10 long years. आणि हे युद्ध 10 वर्ष चाललं तब्बल. हेक्टर वॉज किल्ड बाय ॲचिलिस. हेक्टर ला ॲचिलिसने मारलं. द ॲचिलिस हिमसेल्फ वॉज किल्ड बाय अ पॉयझन ॲरो. आणि ॲचिलिसला मग नंतर पॅरिसने मारलं पॉयझन ॲरोच्या साह्याने. द सीज कंटिन्यूड फॉर 10 long years. सीज म्हणजे वेढा. हा ग्रीक लोकांचा जो वेढा होता हा 10 वर्ष चालला. याच्यामुळे काय झालं? द ट्रोजन्स वेअर टायर्ड ऑफ बिंग शट अप इन देअर सिटी अँड द ग्रीक्स वेअर लॉंगिंग टू सी देअर होम्स अगेन. ट्रोजन्स त्यांच्या शहरामध्ये बंदिस्त झाले होते म्हणून ते थकले होते. अँड द ग्रीक्स वेअर ऑल्सो लॉंगिंग टू सी देअर होम्स अगेन. दे वेअर मिसिंग देअर होम्स ॲक्च्युअली, अँड दॅट्स वाय दे वॉन्टेड टू गो होम. So they were also longing to see their homes again. So this is the counter action of this sentence. The siege continued for 10 long years. After that the last is the fighting went on daily. दररोज लढा होत होता, लढल्या जात होता. अशा वेळेला काय झालं मग? इवन देन siege did not end. तरी सुद्धा तो वेढा काही तुटला नाही. The Greeks could not defeat Trojans and the Trojans could not force them to sail away. ग्रीक्सने सुद्धा त्यांना हरवता आलं नाही किंवा ट्रोजन्सला सुद्धा त्यांना तिथून घालवता आलं नाहीये. So this is how you have to answer these questions. Let's move towards the next question, that is fourth. From either of our 2 Indian epics, find out which battle or war lasted the longest. आपले जे सुप्रसिद्ध असे महाकाव्य आहेत रामायण आणि महाभारत, यांच्यापैकी सगळ्यात जास्त चाललेलं कोणतं युद्ध आहे ते शोधा. Write down about its cause, the enemy armies, its heroes, its duration and the final outcome. याबद्दल त्याचं कारण काय आहे, एनिमी आर्मीज कोण होते, शत्रुपक्ष कोण होते, यामध्ये लढलेले हिरोज कोण होते, आणि ड्युरेशन अँड द फायनल आउटकम, याचा काळ किती होता आणि याचा परिपाक काय झाला, रिझल्ट काय आला, हे सगळं तुम्हाला सांगायचं आहे. तर बघूयात आपण महाभारत जे आहे ते सगळ्यात जास्त चाललेलं आहे. याचं कारण असं होतं, द कुरु टेरिटरीज वेअर डिवायडेड इंटू 2 अँड वेअर रूल्ड बाय धृतराष्ट्र विथ हिज कॅपिटल ॲट हस्तिनापूर अँड युधिष्ठिरा ऑफ द पांडवाज विच इज कॅपिटल ॲट इंद्रप्रस्थ. कुरु हे साम्राज्य होतं, कुरुक्षेत्र तुम्हाला माहीतच असेल. तर कुरु हे साम्राज्य 2 लोकांकडून चालवलं जात होतं, जे होतं धृतराष्ट्राच्या अंडरमध्ये, त्याची राजधानी होती हस्तिनापूर, आणि युधिष्ठिर जे होते ते पांडवासकडचे होते, ते चालवत होते आपल्या राजधानीकडून इंद्रप्रस्थकडून. आणि मग युद्ध कशासाठी घडलं ते समोर बघूयात. द इमिजिएट डिस्प्यूट बिटवीन द कौरवाज सन्स ऑफ धृतराष्ट्र अँड द पांडवाज वेअर अरोज फ्रॉम अ गेम ऑफ डायस. डायसचा जो गेम आहे तो खेळला गेला, आणि जो काही जुगार असेल जेव्हा आपण त्याला म्हणतो तो खेळला गेला. विच दुर्योधन वॉन बाय डिसीट, जे दुर्योधनने पांडवांना फसवून जिंकलेला होता. अँड फोर्सिंग हिज पांडवा कझिन्स टू ट्रान्सफर देअर एंटायर टेरिटरीज टू द कौरवाज. आणि त्यांनी आपलं सगळं साम्राज्य या पांडवांनी सगळं त्यांना हरून बसलेले होते टू हस्तिनापूर अँड टू गो इन टू एक्झाईल. आणि त्याच्यामुळे त्याच्या कौरवाच्या जो काही त्यांचा दुर्योधन होता, दुर्योधनच्या आज्ञेनुसार त्यांना वनवासामध्ये त्याने पाठवलं होतं फॉर 13 years. द डिस्प्यूट एस्केलेटेड इन टू अ फुल स्केल वॉर वेन दुर्योधना
driven by jealousy refused to restore to the Pandavas their territories after the exile as earlier decided. परंतु ज्यावेळेला यांचा वनवास संपून हे परत येतात त्यावेळेला दुर्योधन त्यांना नकार देतो आणि त्यांचा राग येतो पांडवाचा की मी माझं हे साम्राज्य आता तुम्हाला देणार नाहीये. बिकॉज दुर्योधन ऑब्जेक्टेड, कारण दुर्योधन त्यांना एक ऑब्जेक्शन घेतो की दॅट दे वर डिस्कवर्ड व्हाईल इन एक्झाईल. ज्यावेळेला ते वनवासामध्ये होते, एक्झाईल म्हणजे वनवासामध्ये होते त्यावेळेला ते दिसले होते, दिसायला नको असं काहीतरी त्यांनी अट ठेवलेली होती. अँड दॅट नो रिटर्न ऑफ देअर किंगडम हॅड बीन अग्रीड अपॉन. म्हणून तुमचं जे काही किंगडम आहे, साम्राज्य मी तुम्हाला परत देणार नाही. अशा पद्धतीने या मग आपलं साम्राज्य परत घेण्यासाठी पांडवांना युद्ध लढावं लागलं महाभारताचं. ही सगळी ती स्टोरी होती, याचं कॉज अशा पद्धतीने आहे. मग यामध्ये एनिमी आर्मीज कोण होते? द वॉर टूक प्लेस बिटवीन कौरवाज अँड पांडवाज. कौरव आणि पांडवांमध्ये ते झालेलं युद्ध होतं. हिरोज कोण होते याच्यामध्ये लढलेले? यामध्ये पांडव आणि पांडवाजमधले आणि कौरवाजमधल्या हिरोजची यादी मी इथे दिलेली बघा. युधिष्ठिर होते. कमांडर इन चीफ कोण होते त्याच्यामध्ये? धृष्टद्युम्न. 18 दिवस चाललेलं युद्ध होतं. डिव्हिजनल कमांडर द्रुपदा, विराटा, अभिमन्यू, सत्याकी, शिखंडी, नकुल, सहदेव. आणि याचं जो काही प्लॅनिंग वगैरे जे काही होतं ते कृष्ण भगवानाकडे होतं. तर पांडवाकडून हे लढले होते. कौरवांमध्ये कोण महत्वाचे होते? धृतराष्ट्र होते, दुर्योधन होते जे हेड होते. त्यानंतर कमांडर इन चीफ कोण होते? भीष्म होते. पहिले 10 दिवस, नंतर द्रोणाचार्य 11 ते 15 दिवस लढले. या दिवसांमध्ये कर्ण जो होता तो 16-17 2 दिवस लढला. शल्य जो होता तो 18व्या दिवशी लढला. अश्वत्थामा होता. आणि याचे स्ट्रॅटेजिस्ट कोण होते, म्हणजे पूर्ण स्ट्रॅटेजी कोणी आखलेली होती? शकुनी मामा यांनी आखली होती, जे दुर्योधनाचे मामा म्हणून प्रसिद्ध आहेत. चला तर मग समोर बघूया अजून काय माहिती आपल्याजवळ. ड्युरेशन. द वॉर वेंट ऑन फॉर 18 days. 18 दिवस हे युद्ध चाललेलं होतं. आणि फायनल आउटकम काय आलं याचं? विक्ट्री फॉर पांडवाज अँड ॲलीज, फॉल ऑफ कौरवाज. पांडव जिंकले होते, त्याचे जे सोबतचे मित्रपक्ष होते तेच जिंकले आणि कौरवांचा ऱ्हास झाला. अशा पद्धतीने ही सगळी माहिती आपल्याला कळते. समोर आता लँग्वेज स्टडीचा प्रश्न आहे, तो अतिशय महत्त्वाचा आहे, तो आता आपण शिकणार आहोत. बघूयात काय दिलेले आहेत. अंडरलाईन द सब्जेक्ट इन द फॉलोइंग सेंटेन्सेस. खालील जे वाक्य दिलेले त्यांच्यातले सब्जेक्ट आपल्याला शोधायचे आहेत, म्हणजे कर्ता कोणता आहे ते सांगा. आता इथे बघा, पहिलं वाक्य आहे पॅरिस हॅड ब्रॉट हर टू ट्रॉय. इथे कर्ता कोण आहे? ॲक्शन करणारा. ब्रॉट म्हणजे आणण्याची क्रिया कोणी केली? पॅरिसने, म्हणून कर्ता हा झाला. द ग्रीक्स वेटेड टू टेक रिव्हेंज ऑन ट्रॉय. ग्रीक लोकांनी रिव्हेंज म्हणजे बदला घेण्यासाठी वेट केलं. ग्रीक्स हे त्याचं झालं सब्जेक्ट. द ग्रीक आर्मीज सेल टू ट्रॉय. कोण गेलं ट्रॉयला? तर ग्रीक आर्मीज, म्हणून ग्रीक आर्मी कर्ता झाला. द ट्रोजन्स टू फॉट हार्ड. द ट्रोजन्स हे सुद्धा लढले, कर्ता झाला ट्रोजन्स. द फायटिंग वेंट ऑन. युद्ध सुरूच होते. फायटिंग, कर्ता झाला द फायटिंग. अरे फायटिंग तर, परंतु इथे वर्ब आहे, मग हे कसं काय झालं? तर याचं एक्सप्लेनेशन आपल्याला खाली दिसतं बघा. हिअर वी सी दॅट द आयएनजी फॉर्म ऑफ द वर्ब फाईट इज युज्ड ॲज अ सब्जेक्ट इन द फायटिंग वेंट ऑन. इट डज नॉट वर्क, इट डज द वर्क ऑफ अ नाउन. म्हणजे इथे फायटिंग जे आहे हे क्रियापदाचं काम न करता कशाचं काम करत आहे? तर नाउनचं काम करत आहे, कर्त्याचं काम करत आहे. When the ing form of the verb is used as a noun, it is known as a gerund or verbal noun. जेव्हा क्रियापदाचा ing फॉर्म जे असतं, जे V4 आपण म्हणतो आपल्या सोयीसाठी, प्रेझेंट पार्टिसिपल त्याला म्हणतात, ते ज्या वेळेला कर्ता म्हणून वापरलं जातं किंवा नाउन म्हणून वापरलं जातं वाक्यामध्ये, त्यावेळेला त्याला जेरंड असं म्हणतात किंवा वर्बल नाउन असं सुद्धा म्हणतात. आता खाली एक्झाम्पल्स बघा जेरंड्सची काय काय आहेत. गार्डनिंग इज अन आर्ट. आता इथे गार्डनिंग जो शब्द आहे हा नाउन म्हणून केलेला आहे, जरी याला वर्ब म्हणून वापरलेलं नसलं तरी. आय लाईक गार्डनिंग असं जरी मी म्हटलं तरी या ठिकाणी सुद्धा गार्डनिंग हे नाउन म्हणून वापरल्या जात आहे बघा, लक्षात घ्या. म्हणून हे जेरंड म्हणून वापरल्या जात आहेत. ही इज गार्डनिंग जर मी म्हटलं म्हणजे तो बागकाम करत आहे असं म्हटलं तर त्यावेळेला तो वर्ब म्हणून कन्सिडर होईल. परंतु गार्डनिंग इज अन आर्ट असं म्हटलं तर या ठिकाणी गार्डनिंग हे नाउनचं काम करत आहे. म्हणजे बागकाम ही एक कला आहे. म्हणजे बागकाम ही झाली नाउनचं काम करणारा नाम म्हणून वापरल्या गेलं असल्यामुळे त्याला जेरंड असं म्हणतात. ओके. दुसरं वाक्य बघा, कुकिंग इज अ सायन्स. पाककला हे एक शास्त्र आहे, म्हणून कुकिंग हा शब्द सुद्धा नाउन म्हणून वापरलेला आहे. माय मदर इज कुकिंग असं जर म्हटलं तर इथं वर्ब झाला, परंतु कुकिंग इज अ सायन्स म्हटलेलं आहे, नाउन म्हणून वापरलेलं आहे, कर्ता म्हणून आलेलं आहे, म्हणून जेरंड झालं.
आय एन्जॉय रीडिंग पोएम्स. मी एन्जॉय करतो काय तर रीडिंग पोएम्स, कविता वाचन मला आवडतं. रीडिंग हा शब्द सुद्धा इथे जेरंडमधून म्हणून आलेला आहे. आय लाईक रीडिंग मोर दॅन रायटिंग. इथे सुद्धा रीडिंग आणि रायटिंग हे जे आहेत नाउन म्हणून वापरलेले आहे. लाईक हा मेन वर्ब आहे या ठिकाणी, इथे एन्जॉय हा मेन वर्ब आहे, इथे इज हा मेन वर्ब आहे, इथे सुद्धा इज आहे. आणि बाकीचे जे काही इथे आय एन जी फॉर्म वापरलेले आहेत वर्बचे हे जेरंड म्हणून वापरलेले आहेत, नाउन म्हणून वापरलेले आहेत. ठीक आहे. नाउ रिराईट द अबोव सेंटेन्सेस युझिंग अदर अप्रोप्रिएट जेरंड्स इन प्लेस ऑफ द वन्स गिवन हिअर. आता हेच जे वाक्य वरती दिलेले आहेत हे वेगळे जेरंड वापरायचे आहेत आपल्याला, वेगळ्या क्रिया वापरून तुम्हाला हे वाक्य पुन्हा लिहायचे आहेत. आता गार्डनिंग काढून आपल्याला इज अन आर्ट लिहायचं आहे, तर रायटिंग इज अन आर्ट किंवा कुकिंग इज अन आर्ट असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर कुकिंग इज अ सायन्स म्हटलेलं आहे, तर इथे मी म्हणू शकतो गार्डनिंग इज अ सायन्स किंवा प्लेइंग क्रिकेट इज अ सायन्स. ओके, असं सुद्धा मी म्हणू शकतो. आफ्टर दॅट आय एन्जॉय रीडिंग पोएम्स, इथे आय एन्जॉय लिस्निंग सॉंग्स असं सुद्धा मी म्हणू शकतो. आय एन्जॉय रायटिंग स्टोरीज असं सुद्धा म्हणू शकतो, म्हणजे रिडिंगच्या ऐवजी मी रायटिंग वापरतोय. आय लाईक रीडिंग मोर दॅन रायटिंग, आय लाईक प्लेइंग मोर दॅन रायटिंग और स्टडिंग असं मी म्हणू शकतो. सो हिअर आय एम युझिंग playing and studying as noun, as verbal noun, as gerund. That's why their meaning would be like that. Okay, so in this way you can make your own sentences. Try to make more sentences for practice, so you will get more idea of it. So this is what gerund is, verbal noun. In this way we completed the first part of the English workshop and margin questions of the Fall of Troy. I hope you understood each and everything of this video. If you like this video, please like, share and subscribe, and thank you very much for watching the video till the end. Keep watching English Fluent and wait for the second video that is going to come here about the part 2 English workshop. That video also you should watch, and watch the explanation of the video also. You can click on the button over here where you can get the explanation of the lesson also, the Fall of Troy. So thank you very much. We will stop here. Thank you very much.